सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा। मी माननीय राजसाहेबांना विनंती करतो की शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। मी यानंतर माननीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं। हे कोण आहे? हां हां माझ्या जमलेल्या सर्व माझ्या सहकारी बांधवांनो आणि भगिनींनो, मध्ये माझी 2 भाषणं झाली पुण्यामध्ये, ऐकली असतील कदाचित। पण मला असं वाटतं की बऱ्याच दिवसानंतर आपण जरा एकमेकांना भेटतोय। निवडणुकांमध्ये काय झालं, काय झालं, कशामुळे झालं, याच्यावरती काम चालू होतं, तंगड्यावर करून पडलं नव्हतं। स्टेप बाय स्टेप जाऊ। सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो तुमची सर्वांची की तुम्हा सर्वांना मला वाढदिवसाच्या दिवशी भेटता नाही आलं। माझी इच्छा होती, तुमची इच्छा असते, पण ते जरा कठीण होऊन बसतं। आता कुठून आले रे माश्या एवढ्या? हा काय काय हो नाही, इथून तिथून गेला चला, बोलताना आत गेली तर प्रॉब्लेम। मी एकदा त्या मागे खूप वर्षांपूर्वी नागोठण्याला एक सभा होती, तिकडे आपले कोणतरी एक बोलत होते, इतकी ते रात्रीच्या वेळेला इतकी त्या दिव्यांमुळे पाखरं यायची, आणि तो आपला भाषण करतोय, सगळे आतमध्ये गेलेली। बरं त्यावेळेला तसे काही लाईट बीटवर फार नसायचे, कुठेही ती पाखरं आपल्या शिरायची, कुठेही जाऊन हुळहुळायची। ते होतं असं की ते वाढदिवसाला तुम्ही सगळेजण येता, प्रेमाने येता, भेटायची सर्वांची इच्छा असते, माझीही असते। पण ते हल्ली काय झालं, मी ते मागे बोललो होतो ना, ते मोबाईल फोन बंद करा ना आता। मी प्रत्यक्ष उभा आहे तरी मोबाईल बंद बघतायत मला। मान्य, मला जड जातं। आणि मग ते काय होतं, इतके सगळेजण लोक येत असतात, मग एक तासाभरानंतर मग ते सगळं इरिटेशन सुरू होतं। यावेळेला खरं तर मी तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा बाहेर जावी सांगून मी घरीच होतो, घरी नव्हतो, म्हणजे घरी होतो पण बाहेर जायचं होतं। आईने सांगितलं की नको, घरीच थांबू आपण, बाहेर जाऊया नको, मग घरी थांबलो। मग काही जण आले तरी पण, मग माझी आता आल्यावरती काय सांगू, पत्र वाचलं नाहीस का? पण ते घरच्या घरीच सगळं होतं, त्याच्यामुळे ते होऊ शकलं नाही। पुढल्या वर्षी निश्चित बाहेरगावी जाईन, काळजी नसावी। असो, आज तुम्हाला इथे अभिजित येऊन त्यांनी आपल्याला SIR बद्दल
अनेक गोष्टींची माहिती दिली. आजचा खास करून हा मेळावा मी तेवढ्यासाठीच आज बोलवला की SIR या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. हे SIR तर येतच आहे, त्याच्यातनं पश्चिम बंगालमध्ये बिहारमध्ये काय झालं आपण पाहिलंच. त्याच्या अगोदर आपल्यापैकी अनेकांचं आणि आपल्यापैकी आपल्याकडे असलेल्या अनेक इतर राजकीय पक्षांच्या देखील अनेकांचं या मतदार याद्यांवरती लक्ष नसल्यामुळे काय काय गोंधळ होऊ शकतात. आणि आता निवडणुका ह्या ही गोष्ट इतक्या प्रोफेशनल लेवलवरती आलेली आहे की यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुमचं संपूर्ण. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाची इच्छा असते की बाबा मला खासदार व्हायचंय, मला आमदार व्हायचंय, मला नगरसेवक व्हायचंय. पण आपल्या ह्या असल्या चुकीने आपण आयुष्यातली 5-5 वर्ष घालवतोय, ह्याचा काही आपल्याला अंदाज येतोय का? आज 20 वर्षापूर्वी ज्या वेळेला तुम्ही सगळं सहकारी माझ्याबरोबर सगळेजण आलात, त्यावेळेला तुमची मुलं किती वर्षाची होती आणि आज ती किती वर्षाची आहेत याचा जरा अंदाज घ्या. आणि त्याच्यातनं आपण काय काय गोष्टी, तुम्ही आंदोलनं करता, उत्तम आंदोलनं करता, भाषणही उत्तम करता, घराघरापर्यंत लोकांना विचार पोचवता, सगळ्या गोष्टी करता, लोकांना भेटत असता, सगळं काही आहे. पण ही सगळी गोष्ट करत असताना निवडणूक ही एक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या 2-4 वर्षामध्ये ज्या प्रकारच्या निवडणुकांचं समीकरण मानलं जात आहे देशभरामध्ये, त्याचा विचार तुम्ही निश्चित करणं गरजेचं आहे. अन्यथा फक्त आंदोलनं करत राहू आपण. मी आता परवा दिवशी पण आपला तो आपला विभाग अध्यक्ष ते महाराजांचा महेश परकसे, महाराजांच्या जिरोटोपावरती जैनांचा झेंडा, इथपर्यंत गेलं की सगळं तुम्हाला महाराजांचा जिरोटोप वगैरे कळेल असा झाला. पण ह्या सगळ्या गोष्टी काही जाणून बुजून सुरू आहेत का? की निवडणूक प्रक्रियेकडे तुमचं संपूर्ण दुर्लक्ष होऊन फक्त तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्याचं काम सुरू आहे का? मला असं वाटतं हे पण तुम्ही तपासणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आज वर्षोनवर्ष इथे अनेक जैन लोक राहत आहेत. प्रत्येक धर्माबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांचे मुनी जे काही उत्तम काम करत असतील त्याही बद्दल आदर आहे. पण काही जण जे आहेत त्यांच्यातले काही मुनी हे भारतीय जनता पक्षाच्या गच्छपी लागलेत आणि गच्छपी लागून तिथे ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवतायत. तो एक जण कोणतरी आहे, तो त्याला मुनी पण म्हणत नाहीत. कोणतरी एक जण आहे त्याला मुनी पण म्हणत नाहीत. एक कुरळ्या केसाची इथे दाढी बिडी काहीतरी घेऊन फिरतो, त्याला इथे कुरळे केस आलेत. चला उलट झालं की काय झालं? आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या. मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी? आम्हाला कुठचेही वाद नकोयत, भांडणं नकोयत, परंतु वाद उकरून काढणार असाल आम्ही रस्त्यावरती उभे राहू. मला त्यातले काही जण भेटायला येणार आहेत मला, त्याला मी त्यांच्याशी बोलीनच. कसले पांढरे पट्टे मारताय, कशासाठी मारताय, कुठून आलंय नवीन? अनेक मुनी यांचे रस्त्यावरती फिरत असतात, हायवेवरती फिरत असतात, सगळीकडे जात असतात. तेव्हा नाही पांढरे पट्टे लागत तुम्हाला? सोसायट्यांमध्ये सांगताय, अस्तित्व दाखवताय. तुम्ही धर्माचं काम करा. तुम्ही त्या समाजाबद्दल, त्या जैन समाजाबद्दल जे काय धर्माचं काम करत असाल करा, करण्याबद्दल काहीच प्रश्न नाहीये. नको त्या भानगडीत कशाला येत आहे?
मध्यंतरी तो कबुतराचा विषय काढला होता, आता हा पांढरा पट्ट्यांचा विषय. आणि हे राजकीय पक्षांच्या नादी लागून करतायत. सगळा जैन समाज असा नाहीये, पण हे जाणून बुजून. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही सगळे उतरता, आपलं डोकं फिरतं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या एका विषयांमध्ये अशा गोष्टींमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं ज्याच्यामध्ये भावनिक सगळे विषय काढायचे, आणि ह्यांचं काम हे वेगळ्या तऱ्हेने चालू असतं. तुम्हाला इकडे बघायला लावतात आणि ह्यांचं काम इकडे चालू असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजेत. संपूर्ण देशाचा विचका झालेला आहे, राज्याचा विचका झालाय. मला ना कोणाची सत्ता आहे आणि कोण विरोधी पक्षात आहे वगैरे, कोणाला सत्ता मिळवायची आहे, हा सगळा भाग बाजूला सोडा. आपण आपल्या राज्याचं काय नुकसान करतोय, आपण आपल्या देशाचं काय नुकसान करतोय. आज बेरोजगारीचं प्रमाण इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे, काही लक्ष आपलं तिकडे. आज अजून पाऊस पडलेला नाहीये. महाराष्ट्र देशात अनेक ठिकाणी, खास करून महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती येणार, आणि आमच्याकडे काय चाललंय, खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं. आमची सत्ता कशी टिकेल, वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, माणसं विकली जात आहेत. मला असं वाटतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टींचा विचार करायला नाही पाहिजे, जनतेने करायला पाहिजे, लोकांनी करायला पाहिजे. की ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही 4-4, 5-5 तास, 2-2 तास तिथे उन्हामध्ये त्या रांगेत उभे राहिलात, तो माणूस 50-100 कोटीसाठी म्हणून विकले जातात. त्यांना पुन्हा तुम्ही परत उभे करणार का? आत्ताही जर समजा ते परत आले तर तुमची प्रतिक्रिया काय असणार त्याच्यावरती? एक जुनं वाक्य आहे ते, स्वाभिमान मेला ना की उरतात फक्त जिवंत प्रेत. आणि हे ज्या प्रकारचं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे सुरू आहे, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय सांगणार आहोत? आम्ही विकले गेलो म्हणून तुमच्यासमोर ही परिस्थिती आली. माझ्याकडे आता एक आकडा आहे, ते खास करून तुमच्यासाठी आणलाय. देशात आत्महत्यांचं प्रमाण किती वाढलंय त्याचा हा आकडा इंडियन एक्सप्रेसचा रिपोर्ट आहे. काश्मीरमध्ये 16 लोकांनी आत्महत्या केल्या, मग अजून कुठेतरी जम्मूमध्ये, इथे तिथे सगळीकडे आलेत. प्रत्येक राज्याच्या दिलेल्या आहेत, कुठे 11, कुठे 42, कुठे 106 आत्महत्या. मिझोराम या भागामध्ये, त्याच्यानंतर 615, त्याच्यानंतर तुमच्या गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये 15,000, गुजरातमध्ये 8,000. सर्वात जास्ती कुठे आहेत? 22,174. आज शेतकरी आत्महत्या करतायत, विद्यार्थी आत्महत्या करतायत, नीटचे पेपर फुटतायत. या नीटला जेव्हा आणली त्याच वेळेला आपण विरोध केला होता. आज लहान मुलं पळवण्याचा प्रकार वाढलेले आहेत. खासदार आमदार जसे पळवले जातात तशी लहान मुलं पळवली जातात, मुली पळवल्या जात आहेत, त्याचे व्यापार होत आहेत, त्याला परदेशी पाठवलं जातंय, काही जणींना वेश्या व्यवसायाला पाठवलं जातंय. एवढे सगळे प्रश्न आज आपासून देशासमोर उभे असताना आमच्याकडे काय चालू आहे? आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही करोडो रुपये टाकायला तयार आहोत. आम्हाला खासदार फोडायचे आहेत, आमदार फोडायचे आहेत, नगरसेवक फोडायचे आहेत. तुमच्या मताला किंमत काय? 0. कोण तुम्ही, कोण नाही. रांगेत उभं राहा, मेंढरासारखे मतदान करा, मोकळे व्हा. आज हे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे, उद्या दुसऱ्या पक्षांकडनं सुरू होईल.
काही दुसऱ्या इतर पक्षांकडनं अगोदर ह्याच्या अगोदर पण झालेलं आहे. याला निवडणूक म्हणणार. मी काल आम्ही बसलो असताना मी म्हटलं बरं झालं चला आपले खासदार निवडून नाही आले. पण या पळवापळवीच्या राजकारणामध्ये आपण मूलभूत गोष्टी आपण विसरून जातो आहोत. आपण महाराष्ट्राचं अस्तित्व विसरून जातो आहोत, महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून जातो आहोत, महाराष्ट्राची परंपरा विसरून जातो आहोत, देशाची परंपरा विसरून जातो आहोत. आणि चौबाजूने आम्ही काय बघतोय आज, या सगळ्या गोष्टी विकल्या जात आहेत. मी तुम्हाला आता एक आपल्या हे महावितरण ना MSCB MSCDCL महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशन, हां बरोबर, वितरण. याचा भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने आत्ता एक आकडा काढला. तुम्ही नीट लक्षात ठेवा मी काय बोलतोय. इथे माझे चॅनलवाले असतील त्यांनी जर नीट पत्रकारांनी नीट बघावं. हा माझ्याकडे आत्ता रिपोर्ट आलाय. या भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने जाहीर केलेला रिपोर्ट आहे MSCDCLची. 100 पैकी महाराष्ट्राला किती गुण मिळाले असतील पॉवर डिस्ट्रीब्युशनमध्ये? तुम्ही राजकारण नीट समजून घ्या मी काय बोलतोय ते. किती गुण मिळाले असतील? 100 पैकी किती गुण मिळालेले असतील महाराष्ट्राला? 1.5%. 1.5 गुण मिळाले. 1.5. या 1.5चा अर्थ कळतोय तुम्हाला? यांचा आता IPO येतोय. MSCDCLचा आता IPO येतोय, म्हणजे लोकांकडनं पैसे घेण्यासाठी. ज्याला 1.5 मार्क आहे त्याच्यात कोण गुंतवणूक करणार मला जरा सांगा. कोण येणार गुंतवणूक करायला? फक्त म्हणजे हे एकदा ताब्यात आलं संपूर्ण महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन की महाराष्ट्राची वीज हे अदानी ठरवणार. तुम्हाला कोणत्या भावाने विकायचंय, तुमच्याकडची कशी मीटर तोडायची आहेत, तुम्हाला कसं तुम्ही जर पैसे नाही भरू शकलात तर कसे तोडायचे, अंधारात कसं ठेवायचे, ह्याचे सगळे उपाय सुरू आहेत. मुंबई ठाणा महाराष्ट्रातल्या जमिनी तर देतातच आहेत, जंगलं दिली जात आहेत. तुमची वीज ही देखील दिली जाणार, उद्या पाणी दिलं जाणार. गुलाम आहात का तुम्ही? यांच्यासमोर आम्ही भिका मागायच्या आणि मग हे काय करणार? पुन्हा परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार. हे चक्र कसं फिरते बघा. परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार, मग लोक आपल्याकडे येणार की आमच्याकडचे भाव वाढले, मग त्याच्यावरती आपली सगळ्यांची आंदोलन होणार, आपलीच नाही इतर पक्षांची होणार, आणि मग आपलं लक्ष तिकडे आणि ह्यांचं लक्ष SIR वर. निवडणुकीला ज्यावेळेला तुम्ही मतदानाला जाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल आपले मतदारच नाही आहेत. म्हणजे मतदार आहेत पण त्यांची नावच नाही आहेत. आणि जरा त्या वेळेला तिथे मतदारांची नावं जर समजा गाळली गेलेली असतील तर त्या क्षणाला तुम्ही काहीही करू शकणार नाहीत. मला जे कळलं त्याप्रमाणे आता काहीतरी ममता बॅनर्जींची जवळपास 27 लाख मतं काढली गेली. 27 लाख. आणि कसं वेचून 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 सगळ्या गोष्टी सुरू आहेत बघा. तिकडे केजरीवाल पडले, इथे ममता बॅनर्जी पडल्या. हवा आहे तो घ्यायचा, बाकीच्यांना पाडायचं, संपूर्ण सिस्टीम ताब्यात घेतलेली आहे. मला कोण सत्तेवर आहे ना ह्याच्या मला फरक पडत नाहीये. सत्तेवर बसून तुम्ही काय करताय ना याचा मला जास्ती फरक पडतो. आपण काय धोरणं आणतो आहोत आणि त्या धोरणांमधनं आपण भविष्यातले काय पायंडे पाडून ठेवतो आहोत. उद्या दुसरे सत्तेवरती येतील, ते याहून काहीतरी अघोरी करतील आणि त्यावेळेला आत्ता जे सत्तेतले आहेत ते ज्यावेळेला बोंबा मारतील त्यावेळेला ते सांगतील तुम्ही काय केलं होतं, तुम्ही हेच केलं होतं ना म्हणून आम्ही हे केलं. आपण राज्यात काय पायंडे पाडतोय, देशात काय पायंडे पाडतोय
याचं कोणाला भानच उरलेलं नाहीये. तुम्हाला आठवत असेल ती ज्यावेळेला महिला ती ह्याची योजना आणली, काय बहीण लाडकी बहीणची योजना आणली, मी तेव्हाच सांगत होतो की महिलांच्या सक्षमीकरणाकडे जास्ती तुम्ही लक्ष द्या, त्याच्यावरती पैसे खर्च करा. दर महिन्याला पैसे देण्याची गरज नाहीये. 1,500 रुपये देत आहेत, त्या महिन्याला 1,500 जात आहेत कुठे, जरा एकदा बघून घ्या. आता त्याच्यातही कट येणार. फुकट कुठची गोष्ट दिल्यावरती राज्य चालू शकत नाही, देश चालू शकत नाही. आणि मग तुमच्या मतांसाठी ज्यावेळेला या फुकट गोष्टी करायला लागतात, त्याला बाकीच्या ठिकाणून गोष्टी ओरबाडून काढाव्या लागतात. तुमच्याकडे तुम्हाला 1 रुपया द्यायचा आणि तुमच्याकडनं 10 रुपये ओरबाडून काढायचे, 100 रुपये ओरबाडून काढायचे. आपण हे कधीतरी गणित मांडणार आहोत की नाही, बघणार आहोत की नाही? मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कोण सत्तेत आहे ह्याच्याशी मला मतलब नाही. आपण काय देशाचं वाटोळं करतोय, आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांचं काय नुकसान करतो आहोत, आपल्याला हे जर समजत नसेल, काय चाटायच्या त्या निवडणुका हो? आणि जर समजा तुम्हाला चांगलं काम करायचं असेल, तुम्हाला नगरसेवक होऊन, आमदार होऊन, खासदार होऊन जर समजा तुम्हाला चांगलं काम करायचं असेल, तर आता ते अभिजित यांनी सांगितल्याप्रमाणे तो तिथे जाण्याचा सत्तेचा मार्ग हा मतदार यादीतनच जातो. खरा मतदार कोण आहे, खोटा मतदार कोण आहे, खोट्या मतदारांवरती तुम्ही ऑब्जेक्शन घेतली पाहिजेत, याच्यासाठी तुम्ही फिरलं पाहिजेत, बघितलं पाहिजेत. आज महाराष्ट्रामध्ये आपले सगळे अनेक आपले महाराष्ट्र सैनिक आहेत, अनेक हितचिंतक आहेत. मला त्यांची साथ हवी आहे. त्यांनी यावं, पक्षाला मदत करावी, माझ्याकडे यावं, मी सांगतो काय करायला पाहिजे ते. पण हे नुसतं तुम्ही वरवरचं राजकारण, वरवरच्या गोष्टी आणि आंदोलनं ह्या करून होणार नाही. ते आज आंदोलन घरापर्यंत पोचतं, पण ते घर मतपेटीपर्यंत पोचत नाही. याला काय म्हणायचं? आपल्या विरोधामध्ये काहीतरी एक षडयंत्र रचलं जातंय, याचा काही आपल्याला अंदाज? आणि किडूक मिडूक गोष्टींवरती समाधान मानू नका हो. आपण महाराष्ट्राचं, चांगल्या महाराष्ट्राचं स्वप्न पाहतो. मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा ही माझी इच्छा आहे. पण ते करताना हातामध्ये सत्ता नको का? आणि 20 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण जमीन आसमानाचा फरक आहे, जमीन आसमानाचा. मला कळत नाही आता ते काय ते घर नोंदणीचा कार्यक्रम झाला ना, आता काय घर जनगणना नाही, जनगणना आता 30 तारखेपासून सुरू होते, जूनच्या. काय घरगणना झाली आता. हे करताना त्या अधिकाऱ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे लोक होते. कोण जात आहेत, कोणाच्या घरी जात आहेत, काय तपासतायत, काय बघतायत, तुम्हाला नको कळायला? आणि गप्पा मारता मारता, बोलता बोलता त्यांना अंदाज येतो की हा आपला मतदार नाहीये, नोंद करून ठेवतात. आणि ज्या वेळेला हे कापले जातील त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरा मार्ग नसेल. आज जनगणना ही 30 तारखेला सुरू होते. पक्षातल्या माझ्या माता भगिनींना, माझ्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा याच्यावरती. आता असे जाऊ नका, अरे अजून 3 वर्ष आहेत निवडणुकीला. 3 वर्ष नाही, 3 वर्षात काय गायब होईल तुमच्या खालून तुम्हाला अंदाज पण नाही येणार, कळणार पण नाही तुम्हाला. त्याच्यामुळे आता एक पक्षातर्फे एक सिस्टीम लावली जाणार आहे. आता हे दुबार मतदार, 2 पैकी एकाच ठिकाणी राहणार नाव. तुम्हाला वाटेल 2 पैकी एकाच ठिकाणी नाव राहणार म्हणजे कुठचं नाव राहणार? साधे भोळेपणाने जाऊ नका हो, त्यांच्याकडे साधे भोळेपणाने पाहू नका. या लोकांकडे हे काय ज्या प्रकारे चालू आहे ते.
आपण काय विचार करतो, अरे नाही नाही हा मुलगा परभणीचा आहे, तो आता सध्या राहतो पुण्यामध्ये, मग त्याचा जो युपीत राहतोय त्याचं काय करणार, जो बिहारमध्ये राहतोय त्याचं काय करणार, जो छत्तीसगडमध्ये राहतोय त्याचं काय करणार, जो झारखंडमध्ये राहतोय त्याचं काय करणार, जो गुजरातमध्ये राहतोय त्याचं काय करणार. एका वेळेला तर आपल्याकडे निवडणुका होत नाहीत, मग ते इथे मतदान करतात आणि मग गाड्या भरभरून तिकडे जातात, तिकडेही मतदान करतात. या सर्व गोष्टींवरती तुमचं लक्ष पाहिजे. हा खेळ कसा चालाखीने खेळला जातोय, समोरचे कसे खेळतायत, याचं भान आपल्याला जर नसेल तर निवडणुका लढवण्यात काहीही अर्थ नाही. तुम्हाला आठवत असेल ना, 2018 साली मी बोललो होतो, आठवतं ना? सर्व राजकीय पक्षांना सांगत होतो मी, निवडणुका लढवू नका, बहिष्कार टाका निवडणुकांवरती. हे ज्या प्रकारचं राजकारण आता सुरू आहे, ज्या प्रकारची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, हाताला काही लागणार नाही. आणि जरा थोडं बहुत जरी हाताला लागलं, हे नंतर काढून घेतील. अर्थात सत्तेचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलेला नसतो. प्रत्येकाला सत्तेपासून दूर व्हावंच लागतं, हेही होतीलच. हे तुमच्या टाळ्यांसाठी नाही बोललो, हे सत्य आहे. ज्यांनी 60 वर्ष राज्य केले या देशावरती, त्या काँग्रेसची परिस्थिती बघा काय आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ना, हा सगळा आत्ता हे खासदार फुटले, परवा दिवशी माझ्याकडे पत्रकार आले होते. त्याला मी 1 मार्काचा प्रश्न, मी म्हटलं माझा 1 मार्काचा प्रश्न आहे, मला 1 मार्काचं उत्तर द्या. मला म्हणले काय? म्हटलं केंद्रात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेंकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे. आणि 2029ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जो विरोध करणारे असतील, तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे, याच्यासाठीची नाही तर 6 भाजपमध्ये जाऊ शकले असते. सोपं आहे ना? हे नेमकं काय घडतंय मी तुम्हाला सांगतो. ज्याला आपण अंतर्गत, ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. पण काही जण म्हणतात वर्षभरात काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील, बघू. पण मला असं वाटतं की तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही घट्ट जमिनीत पाय रोवून उभे असलेले मला दिसलेले पाहिजेत. आणि म्हणून या SIRच्या तयारीला लागा. हे आता प्रत्येक शाखांमधनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील पुढच्या काही दिवसांमध्ये. आणि त्याच्यामधनं तुम्हाला सगळी मांडणी दिली जाईल. कशी माणसं, आता हे त्याच्यामध्ये BLA हे एक सगळ्यात महत्वाचा राहिला विषय. काय गडबड सुरू आहे ती पण तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. अविनाश टॅण, माझ्याकडे काल BLAचा रिपोर्ट आला. BLAचा रिपोर्ट आला माझ्याकडे. तो दिला होता तुला रिपोर्ट? हा. आपण BLA वरती मेळावा घेतला होता, BLA नोंदणी करण्यासाठी. म्हणून आपल्या BLAंची जी आता माझ्याकडे रिपोर्ट आला त्याच्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी 0,0,0,0,0,0. मला समजेना, म्हटलं बिलकुल काम नाही केलं.
काल अविनाश आला होता, अविनाशला विचारलं, मी म्हटलं अरे अविनाश, म्हटलं ठाण्यामध्ये, संपूर्ण ठाणे शहरामध्ये मला शून्य दिसतोय, जो सरकारी आकडा होता, म्हटलं शून्य दिसतोय, तोला असं हा होऊच शकत नाही. बस सगळी त्यांनी माहिती काढली आणि माहिती काढल्यानंतर कळलं हे सगळे BLAचे फॉर्म त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहीने भरून ठेवलेले फॉर्म त्या अधिकाऱ्यांनी टेबलाखाली ठेवून दिले होते, रजिस्टरच केले नाहीत, फक्त तुम्हाला शिक्के दिले, पुढे काही नाही केलं. हे प्रत्येक निवडणूक जे अधिकारी आहेत तिकडचे या शहरांमधले इतर, यांच्यावरती तुम्हाला दबाव आणावा लागेल. हे काय प्रकारचं कारस्थान सुरू आहे, हे बघा, हे प्रत्येक हे ठाण्यामधले वॉर्डाचे आहेत. म्हणजे आता इथे हा कुठचा तू दिला होतास, ओवळा माजिवडा, बरोबर ना? हे ओवळा माजिवड्याला शून्य दिलेले, शून्य, हे एवढे भरलेले आहेत. म्हणजे हे तुम्हाला काम करू देणार नाहीत. आणि तुम्ही जर समजा BLA म्हणून रजिस्टर झाले नाहीत तर हे तुम्हाला SIRच्या यादीमध्ये काम करू देणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट किती गांभीर्याने घेतली पाहिजे. आज इतके BLA आपण सगळे नोंदण्या केल्या सगळ्यांच्या, कुठे आहेत ते? मी तुम्हाला वारंवार सांगतो, ज्या प्रकारचं कारस्थान हे सगळं शासकीय यंत्रणा वापरून जे केलं जात आहे, हे तुम्हाला उधळून लावलं पाहिजे, तर निवडणुकीत यश मिळेल, अन्यथा नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही SIRची गोष्ट आणि ही BLAची गोष्ट अत्यंत गांभीर्याने घ्यावी. तात्काळ आपल्याला हे सगळे BLA आत्ता जे आहेत त्यांना